आजच्या परिस्थितीमध्ये त्यानंतर शिवसेना भाजपची त्यावेळेला युती नव्हती, त्यानंतर शिवसेनेची भाजपची युती झाली आणि माननीय डॉक्टर सुजयजी विखे यांची उमेदवारी घोषित झाली आणि मग त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पहिला मेळावा जो नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा आणि भाजपचा सुरू झाला तो संजोग लॉनला झाला। त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मान्य जिल्हा प्रमुख गाडे सरांनी मनोगत व्यक्त केलं त्यावेळेला मी तिथं बसलो होतो। कुठल्याही प्रकारची टीका त्यांनी कर्डिले साहेबांवर किंवा इतर कोणावर केली नाही। शिवसेना आणि भाजपची युती झाली, प्रामाणिकपणे आम्ही काम करणारे आहोत, पाठीत खंजीर खुपासणार नाही, हा त्यांचं वक्तव्य होतं। त्याच्यामुळे त्याच्याविषयी कोणाला राग यायचं कारण नाही। मेळावा एक संपल्यानंतर दुसरा मेळावा बंधन लॉनला झाला, त्या ठिकाणी मी उपस्थित नव्हतो, गाडेसरही उपस्थित नव्हते, परंतु माजी मंत्री आदरणीय माझे आमदार अनिल भाई राठोड त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी भाषण केलं, बाळासाहेब बोराटेंनी केलं आणि योगीराज गाडेंनी केलं आणि मान्य सभापती साहेब रामदास भोरे यांनी केलं। परंतु या तिघांपैकी कोणी मान्य आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचं नाव घेऊन टीका कुठलीच केली नाही। टीका जर केली असेल तर ती समोरच्या विरोधकाच्या उमेदवारावर केलं, ते जर केलं नाही तर त्याशिवाय राजकारण नाही किंवा त्या उणीवा उघड करणं हेच प्रचाराचं काम असतं किंवा आपला उमेदवार चांगला कसा ही तुलना करणं काम असतं। त्यामुळे ते करणं त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं। त्यानंतरची गोष्ट अशी झाली की भाजपाचा मेळावा सयानंद लॉनला मला वाटतं कर्डिले साहेबांनी आयोजित केला आणि त्या ठिकाणी कर्डिले साहेबांनी टीका करताना अनिल भाई राठोड आणि गाडे सरांवर टीका केली का यांच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणले, अपयशामुळं यांना ते दिसायला लागलं, हे कर्डिले साहेब बोलले। आणि त्यांचा एक कार्यकर्ता नागरदेवळाचे सरपंच सध्याचे सरपंचपती राम पानमळकर यांनी सांगितलं का जावायच्या विरोधात बोलाल तर सहन केलं जाणार नाही। म्हणजे ह्या गोष्टी नेमक्या काय चालल्यात? त्यांनी टीकेला सुरुवात केल्यानंतर मग प्रत्युत्तर येणार ना। मग नंतर नगर तालुका महाआघाडीचा जो नक्षत्र लॉनला मेळावा झाला त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं गेलं। सुरुवात महाआघाडीने केली नव्हती। त्यांचं जे आज म्हणणं आहे की याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो हे त्यांचं म्हणणं आम्हाला मान्य आहे, पण त्यांनी एक लक्षात ठेवावं की तुम्ही टीका करू नका। तुम्ही जर टीका केली एक प्रकारे केली तर त्याच्या दुप्पट त्वरेने इकडून ती रिॲक्शन येणार आहे, कारण ही शिवसेना आहे, त्याच्यात काय कोणी गप्प बसणाऱ्यामधले अजिबात नाही। हा इशारा त्यांनी लक्षात घ्यावा। तुम्ही बोलायचं नाही, आम्ही बोलणार नाही, लोकसभा पार पाडून ठेवतो। ह्या गोष्टी त्यांनी जर तारतम्य बाळगलं, संयम बाळगला तर समोरच्या बाजूने जसं भारत पाकिस्तानचं सीजफायर होतं तसं इथं आम्ही करायला तयार आहेत। त्याच्यामुळं ते चुकले म्हणून आम्ही इकडून चुकून या ठिकाणी चुकून नाही, त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून दिलं गेलेलं आहे। क्रिया झाल्यानंतर प्रतिक्रिया येणार आणि शिवसेनेची प्रतिक्रिया कशी असते ही दुप्पट वेगाने येणार। त्याच्यामुळं ते काय कोणाला सांगायला नको आहे, ही गोष्ट त्यांनी समजून घ्यावी। त्यांना जर टीका सहन होत नसेल किंवा करायची नसेल तर त्यांनी करू नये आणि त्यांनी सावधानता बाळगावी, आम्ही नाही। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती आहे आणि या युतीच्या मेळाव्यामध्ये अनेक आमच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची भाषणं झाली। त्या भाषणामध्ये कुणी त्या शिवाजी कर्डिलेचा उल्लेख किंवा त्याच्यावर कुठली टीका टिप्पणी केलेली नाही, परंतु डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचाराच्या सभेमध्ये विरोधी उमेदवाराच्या ज्या उणिवा आहेत, विरोधी उमेदवार काय करतो, काय केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी सांगणं लोकांना, मेळाव्यात आलेल्या कार्यकर्त्यांना सांगणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर आमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी टीका केली। जर भारतीय जनता पार्टीचं कोणी म्हणत असेल की त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर टीका करायची नाही, नाहीतर याचे परिणाम होतील, याच्यावरूनच यांचं पुढचं गणित काय आहे ते समजतं आहे। काही वरचे कार्यकर्ते जरी नेते जरी भाजपचे राहुरी मतदारसंघातले इकडे फिरणार असले तरी त्यांचे खालचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रचारात अत्यंत अग्रेसिव्ह आहेत। सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत मार्केट कमिटीचं संचालक मंडळ, खरेदी विक्री संघाचे संचालक, इतर त्यांचे जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते हे संपूर्ण राष्ट्रवादीच्या उमेदवाराबरोबर उमेदवाराच्या प्रचार फेरीमध्ये आहेत। त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। हे जर खोटं असेल तर ते म्हणतील तिथं आम्ही ते पुरावे द्यायला तयार आहे। शिवसेना एकदा शब्द दिला तर ते शब्द पाळणारी संघटना आहे। युती झालेली आहे आणि उमेदवार कुणीही जरी असला तरी युतीच्या उमेदवाराचे शिवसेनेचे सर्वच नगरसेवक, कार्यकर्ते, नेते, सर्व जे नगर दक्षिणमधले शिवसैनिक आहेत हे अत्यंत जोमाने काम करणार आहेत। उमेदवार कोणी असतं तरी ते करणारच होतं। आता विरोधी उमेदवारावर टीका करायची नाही किंवा
जावयावर टीका करायची नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांचं विरोधी उमेदवारावर किती प्रेम आहे आणि ते या भविष्यात निवडणुकीत काय करणार आहेत हे जनतेला समजणारच आहे. मतपेटीमधून ज्यावेळेस या मतमोजणी होईल त्या मतमोजणीतून या जे संचालक मंडळाचे जे संचालक आहेत त्यांच्या गावामधल्या मतपेटीवरून सगळ्या जनतेला समजणार आहे की हे भाजपचे जरी असले तरी यांनी कुठल्या पक्षाचं काम केलेलं आहे. पण जे काही शेंडीच्या मेळाव्यात झालं त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही नक्षत्र लॉनला जो परवाचा मेळावा आमचा झाला त्याला प्रतिउत्तर म्हणून आमच्या नेत्यांनी भाषणं केली आणि यांना जीवारी लागली. सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगायचं म्हणलं तर सकाळी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दुपारनंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रचाराला ही सगळी लोकं निघून गेली. ही काय मतदाराला सांगायची गरज नाही. म्हणून शिवसेनेने जो शब्द दिला आहे गाडे सरांनी आणि भैयांनी जी आमच्यावर जबाबदारी टाकली आम्ही ती जबाबदारी पार पाडू. आमचा एकही शिवसैनिक कुठं राष्ट्रवादीच्या स्टेजवर दिसणार नाही, राष्ट्रवादीच्या प्रचाराला दिसणार नाही. आम्ही एकनिष्ठेने डॉक्टर सुजय विखे पाटलांचं काम एकनिष्ठेने करणार आहोत आणि अशी शिकवण ही शिवसेनेने दिलेली जाते. आमचे नेते एकीकडे आणि आम्ही एकीकडे असं कधी होणार नाही. जर यांना आमच्याबद्दल संशय येत असला किंवा त्यांना जर वाटत असलं आमच्यावर टीका करतात तर समोरच्या उमेदवारावर जर टीका नाही करायची तर राजकारण कुठल्या पद्धतीनं हे हाताळतात मला सांगता येत नाही. म्हणजे यांचं समोरच्या उमेदवारावर जास्त प्रेम आहे असंच ह्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समधून दिसून येतं. आणि म्हणून जर सगळ्यांनी मला वाटतं शनिशिंगणापूरला जावा. भाजपचे सगळे कार्यकर्ते तालुक्यातले, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे नेते, भाजपचे नेते सगळ्यांनी शनिशिंगणापूरला जाऊन तिथं एक शनीला अभिषेक करावा आणि तिथं आपण शपथ घेऊ का आपण डॉक्टर सुजय विखे पाटलांचं काम एकनिष्ठेने आपण करणार आहेत. त्यावेळेस आम्ही खरं समजू का ही नेते बोलतात एक आणि करतात एक. आमच्याकडून काय असं होणार नाही. पण आज गेले 8 दिवसापासून आम्ही पाहतो का कर्डिलेंचे सगळे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचं काम करतात. ते सगळ्या जनतेला माहिती आहे. नेते बोलतात एक आणि कार्यकर्ते पाठवतात एक. आम्हाला त्याच्यावर टिप्पणी करणार नाही. आम्हाला ज्यावेळेस आमचे हेवेदावे उतरायचे असतील त्याला विधानसभेची निवडणूक जवळ आली त्यावेळेस आम्ही आमचं शिवसेनेचं जे काय असेल ते आम्ही त्यांना दाखवून देऊन आमचे उत्तरं काय असतील आम्ही काय टीका करतो ही विधानसभेच करू. आम्हाला सुजयदादा विखे पाटलाच्या निवडणुकीत आमचे हेवेदेवे आम्हाला अजिबात काढायचे नाही. आम्ही काढणार नाही. ह्या निवडणुकीत हेवेदेवाचा काही संबंध नाही. इथून पुढं कोणीही कोणावर टीका करणार नाही. पण ज्यावेळेस ते आमच्यावर टीका करतील आणि त्यांना आता ही भांडवल पाहिजे, त्यांना कुठून तरी याच्यातून बाहेर पडायचं असं सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सवरून दिसून येतं का फक्त भांडवल पाहिजे ना आम्ही असं शिवसेने केलं म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे आमचे कार्यकर्ते कामं करतात असं त्यांना दाखवून द्यायचं आहे. त्या दिवशी जो सरपंच त्या मेळाव्यात बोलले पानमळकर खऱ्या अर्थाने मला वाटत नाही तो माझा जवळचा मित्र आहे. तो त्याच्या मनाने असं बोलन म्हणून मला वाटत नाही. त्याला त्याच्या नेत्यांनीच कर्डिलेने सांगितल्यामुळं त्याने ते वक्तव्य केलं. सकाळी प्रेस कॉन्फरन्स ही कर्डिलेच्या सांगण्यावरून यांनी घेतली आणि असं वक्तव्य केला. हे फक्त खेळ बाजूला करायचा, हे खेळ फोडायचा आणि आपल्याला कसं तरी भांडणं करून याच्यातून बाहेर पडायचं अशी एक यांची मोठी खेळी आहे. दुपारी भारतीय जनता पार्टी नगर तालुका अध्यक्ष दिलीप भालसिंगनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात शिवसेनेवर शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख यांच्यावर आरोप केले का आम्ही बरोबर असतानासुद्धा कर्डिले साहेबावर जिल्हाप्रमुख आणि उपनेते टीका करतात. वास्तविक आमच्या नेत्यांनी अशी कुठलीही टीका त्यांच्यावर अगोदर केली नाही. पण जर ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराबरोबर नसतील तर हा पुरावा का राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर मार्केट कमिटीचे ज्या विद्यमान उपसभापती आहेत रेश्मा चोबे यांचे पती आहेत रमेश भामरे जे कर्डिले साहेबांचे जवळचे कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक संतोष म्हस्के, त्याचप्रमाणे अजून अविलास घिगे, ही सगळी मंडळी म्हणजे त्यांना फक्त शिवसेनेला बदनाम करून राष्ट्रवादीबरोबर त्यांना जायचं आहे पण शिवसेना आमच्यावर टीका करते म्हणून आम्हाला तिकडे जाण्यास भाग पाडायचं आहे असंच आहे. कारण मागच्या आठवड्यात कर्डिले साहेबांचे पुतण्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हा 100% माझं तरी वैयक्तिक मत आहे का कर्डिले साहेबांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केला का इथून मागं प्रवेश नाही झाला. आता इलेक्शन त्या तोंडावर प्रवेश होतोय म्हणजे याच्यात 100% त्यांना राष्ट्रवादीचं काम करायचं आहे. फक्त आमदार भाजपच्या स्टेजवर असतील आणि सगळी कार्यकर्ती मंडळी सगळी राष्ट्रवादीच्या स्टेजवर असतील आणि तुम्ही आज जो मतदारसंघामध्ये फिरत असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराबरोबर सर्व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचे म्हणण्यापेक्षा कर्डिले समर्थक प्रचारामध्ये अग्रेसर आहेत हे सांगण्याची कोणालाही गरज नाही.